काय नाव म्हणलं तुमचं? ज्योती डहाळे. ज्योतिबाई डहाळे, राहणार अकोला. गजाननगर, अकोला. काय झालं होतं बघ? काय सांगलं झालं होतं तुम्हाला? तुमची माहिती सांगा. माझी मी बँकेत जाताना पडली होती. अच्छा. हां, सकाळी? सकाळी म्हणजे 12 साडेबारा. बरं. मग दवाखान्यात गेले सर? दवाखान्यात गेली. डॉक्टर म्हणे एक्सरे काढा. एक्सरे काढला. एक्सरे काढला. काय सांगता येईल? फ्रॅक्चर आहे म्हणे. फ्रॅक्चर आहे. हो, काय करा म्हणे? ऑपरेशन? ऑपरेशन. मग तुम्ही काय निर्णय घेतला नाही? मी वाटतं नाही, आता घरी गेल्यावर पाहतो, विचार करून पाहतो म्हटलं आम्ही. बरं. तर मग तुम्ही ऑपरेशन न करता लेपाचा निर्णय कसा घेतला? आम्हाला एक दोघांनी सांगितलं हां. की म्हटलं लेपाली जमल म्हणून. जमते बा. हो बसला विश्वास तुमचा? हो. आता आपण किती लेप लावले? 4 लेप लावले. पहिली कंडिशन कशी होती, आताची कशी आहे? आता त्या पहिल्यापेक्षा एकदम बरी आहे कंडिशन. पहिले हात हालू बी, हो आता असं मुवमेंट होतात. हो, मुवमेंट बी थोडा होऊन होते आता. थोडा थोडा होऊ राहिला. हो. आता कितवा लेप आहे समजा आपला? हा 5वा. तर पहा मित्रांनो, यांना ऑपरेशनचा सल्ला दिला होता डॉक्टरांनी, पण यांनी ऑपरेशन न करता लेपानाच हात दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि विश्वास ठेवला. आणि प्राकृतिक चिकित्सा आहे आणि जे जुनी चिकित्सा आहे, या चिकित्सेचा खरंच अनुभव आहे यांना. आणि यांना अधिक कोणी सांगितलं त्या हिशोबाने यांना भरोसा ठेवून लावला. तर आज रोजी तुम्हाला 1 रुपया त्रास होता समजा, आता किती पण राहिला आणि किती बरं झाला? आता त्रास काहीच नाही. काहीच नाही. ठणकत नाही, काही नाही. ओके, बिलकुल. तुमचं असं वाटलं की झालं बघ. पहा, तर अशा पद्धतीने लेपचे रिझल्ट आहेत. तर काय सांगसान तुम्ही? लोक ऐकू राहिले तुम्हाला. तुम्ही काय अनुभव सांगसान? कसा वाटलं तुम्हाला? मला अनुभव आला चांगला आहे. हो. काय रोड हां, सांगा. या माझ्या सासूबाई आहेत. आम्ही बँकेत जात होतो, तर या पडल्या. यांच्या हाताचं मनगट सरकलं होतं. तर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं, पण आम्ही ऑपरेशन न घेता आयुर्वेदिक लेप लावायचा विचार केला. कोणाकडे लावला? वाडेकर दादांकडे. तर त्या 4 लेप झालेत आमचे. त्याच्याने आम्हाला भरपूर रिझल्ट मिळालेला आहे. आता व्यवस्थित आहे, हाताची मुवमेंट पण होते त्यांच्या. आता त्यांना काहीच त्रास नाही. तर लेपाची चिकित्सा लोकांना केली पाहिजे असं समजा. होत असेल तर लेपाची जास्तीत जास्त केली पाहिजे, कारण ऑपरेशननी नंतर जेवढं रिकवर होत नाही तेवढं लेपनी लवकर होते. आणि उपद्रव काही नाही आहे? काहीच नाही. ओके.